शांतनूचा पासपोर्ट खोटा आहे। मला पासपोर्टची गरज आहे, दुप्पट पैसे देतो असं मला शांतनू म्हणाला। शांतनू, अरे काय बोलतोय हा? हे सगळं कशासाठी? नकली पासपोर्ट बनवून घेण्याची काय गरज होती? नशीब हे सगळं आत्ता कळलं, नाही तर तुमचं हनीमून तुरुंगात झाला असता। वा, चांगलेच पांग फेडायला निघाला होतास आमचे। का केलंस असं शांतनू? सांग आम्हाला, का वागलास आमच्याशी असा? रेशमसाठी। मी जे काही केलं ते फक्त रेशमसाठी। हो रेशम, तुझ्यासाठी। माझ्या डोक्यात प्लॅन होता तिला कुठेतरी फिरायला घेऊन, पण तेवढ्यात तुम्हीच म्हणालात की तिला फॉरेनला घेऊन जा, आणि मी विचार केला की फॉरेनला गेल्यानंतर जरा ती डिस्टर्ब कमी होईल, जरा विसरेल सगळं, म्हणून मी म्हटलं की चला ठीक आहे, फक्त तिच्यासाठी म्हणून मी थोडासा स्वार्थी झालो, बस एवढंच। बाकी नाही। स्वतःच्या बायकोच्या सुखाचा म्हणजे रेशमचा सुखाचा विचार करत होतो मी, पण नाही, ठीक आहे, तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला तयार आहे मी। अहो, असं का बोलताय तुम्ही जावई बापू? नाही म्हणजे झालं ते वाईटच झालं, पण आता ते सगळं विसरून जा। पद्मिनीताई, मला जावई बापूंबद्दल जराही आकस नाही, मी माफ केलंय त्यांना। मम्मा, अरे अरे, असू दे शांतनू। आम्हाला एक गोष्ट लक्षात आली की तू हे जे काही केलंस ते रेशमचा विचार करूनच केलंस। आम्ही पण माफ केलं तुम्हाला। आणि अरुंधतीने, हो ना अरुंधती, बाहेर सगळ्यांसमोर माझ्या अब्रूचे धिंडवडे काढताना आनंद झाला ना तुला? मिळाला आनंद? हा? तुझ्याशी बोलतोय मी। यापुढे जर का माझ्या कुठल्याही गोष्टीत मध्ये आलीस ना, तर माझ्याशी घाट आहे, सांगून ठेवतो। आणि तू जर का असं चुकीचं वागत राहिलास ना, तर गाठ माझ्याशी। सरंजामींच्या घरात आबा जागीरदारांचा फोटो। या अरुंधतीची मजल वाढतच चालली आहे। सरंजामींनी काय धर्मशाळा उघडली आहे? अख्खच्या अख्ख जागीरदार कुटुंब सरंजामींच्या घरात राहायला आलंय। आबासाहेबांना शांतनू कायमच चुकीचा वाटायचा, त्यामुळे अरुंधतीला तो चुकीचाच वाटणार। तो फोटोच अरुंधतीला सतत जाणीव करून देणार की शांतनू वाईट आहे, शांतनू वाईट आहे। पद्मिनीजी म्हणतात तेच खरं आहे, खरं आहे। आबा, तुमचं अस्तित्व जोपर्यंत या घरात आहे तोपर्यंत माझा पाण उतारा होतच राहणार, त्यामुळे मी तुमचं अस्तित्वच या घरातून बाहेर काढणार आहे। येस। आबासाहेब, तुमचं कार्य आम्ही पुन्हा करणार।